अजितदादांना न्याय देण्यासाठी आता रस्त्यावर उतरावंच लागेल असं विकास लवांडे म्हणाले। दादांना जाऊन महिना झाला तरी न्याय मिळत नाही असं विकास लवांडे यांनी म्हटलं। महिना झाला तरी प्राथमिक चौकशीचा अहवाल अजून आलेला नाही। घातपातासंदर्भात तपास का सुरू नाही असा सवाल विकास लवांडे यांनी उपस्थित केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला जवळपास आज 1 महिना पूर्ण झालेला आहे। तरी या सगळ्या विमान अपघाताची जी चौकशी रिपोर्ट आहे तो अजून चौकशी रिपोर्ट जो आहे तो समोर आलेला नाहीये। या सगळ्या संदर्भात सातत्याने वारंवार प्रश्नचिन्ह जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळतात। स्वतः आमदार रोहित पवार यांनी देखील सातत्याने पत्रकार परिषदा घेत हा अजित पवारांचा विमान अपघाती मृत्यू हा अपघातच आहे की घातपात आहे या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। आज 1 महिना झालाय तरी त्यांचा विमान अपघाताच्या संदर्भातला जो चौकशी अहवाल आहे तो समोर येताना पाहायला मिळत नाही। या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि सुनील माने दोघेही आहेत प्रवक्ते आपल्याबरोबर। विकास लवांडेजी, पहिलं तुम्हाला प्रश्न आहे, जवळपास 1 महिना उलटून गेलाय। अजित पवारांबरोबर तुम्ही सातत्यानं काम केलं वर्षानुवर्ष, त्या अजित पवारांनी लोकांना न्याय दिला। त्या अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांचा चौकशी अहवाल येत नाही, रिपोर्ट्स येत नाहीये। खरं तर आज 28 फेब्रुवारी अजितदादांना आपल्यातून जाऊन 1 महिना झालेला आहे। अजितदादांचा घात की अपघात या संदर्भामध्ये त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री पासून तर CID असेल, सर्व ठिकाणी आपापले ते मुद्दे आणि अभ्यासपूर्ण मुद्दे आहेत, ते भावनिक नाही आहेत आणि पुरावे सुद्धा दिलेले आहेत। म्हणजे घातपात आहे याच्या संदर्भातले अनेक पुरावे तिथं पुढे दिलेले असताना कुठल्याही पातळीवरची चौकशी अद्यापपर्यंत त्या दिशेने सुरू नाहीये आणि DGCAचा रिपोर्ट कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे 1 महिन्यात येणं अपेक्षित आहे। तसं मुरलीधर मोहोळ यांनी पण सांगितलं होतं, परंतु 1 महिन्यात अद्यापर्यंत कुठलंही स्पष्टीकरण DGCAकडनं ठोसपणे पुढे आलेलं नाहीये। ते येईल असं वाटत नाहीये, कारण हे प्रकरण सत्ताधाऱ्यांना दडपायचंच आहे का, तसाच इरादा सरकारचा दिसतोय का? याचं कारण असं, कुठल्याही घटनेमध्ये कुणीतरी पाठपुरावा करावा लागतो, कुणीतरी आग्रह धरावा लागतो। अजितदादांच्या संदर्भाने कुणीच बोलायचं नाही का, कुणीच आग्रह धरायचा नाही का? रोहित पवार जो आग्रह धरतायत त्यांची जी काही मागणी आहे ती चुकीची आहे का, हा प्रश्न आहे साधा आमचा। आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे किंवा त्यांनी धरलेल्या आग्रहामुळे भारतीय जनता पार्टी असेल, अजितदादांच्या पक्षातले ते 4 लोक असतील, हे अस्वस्थ का होत आहेत? त्यांना अस्वस्थ होण्याचं कारण काय? रोहितदादांनी वैयक्तिक कोणावरच आरोप केलेला नाही। आम्ही जो FIRचा आग्रह धरतोय, साधा FIR सुद्धा होत नाही। सत्ताधारी लोकांना आमचं साधं म्हणणं आहे, अहो तुम्हाला न्याय देता येत नसेल तर नका देऊ, निदान अडथळे तरी आणू नका, एवढं तरी करा उपकार अजितदादांच्यावर। ज्या अजितदादांनी लाखो लोकांना न्याय दिला, आयुष्यभर 40 वर्ष लोकांची सेवा केली, त्या अजितदादांना आज न्याय मागावा लागतोय। आता अजितदादा प्रेमी लोकांना, जे स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवतात, केवळ भाषण करून अजितदादांना न्याय मिळणार नाही, परंतु रस्त्यावर कदाचित यावं लागलं तर यावंच लागेल, कारण सरकारला हे प्रकरण दडपायचंय। जो काय तपास चाललाय तो घातपाताच्या दिशेने मुद्दे उपस्थित करून सुद्धा, पुरावे देऊन सुद्धा होत नाहीये। तपास चाललाय तो अपघाताच्या दिशेने आणि एक दिवस हे प्रकरण संपेल असं कुठंतरी लोकांना वाटत आहे। म्हणून रोहित दादा हा आग्रह लावून धरतात आणि आम्ही सगळेजण रोहित दादांच्या भूमिकेशी सहमत आहोत, सोबत आहोत। खरं तर पण रोहित पवार सातत्यानं वारंवार ह्या सगळ्या भूमिका मांडताना पाहायला मिळतात। मोठमोठ्या पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या, अनेक माहिती त्यांनी समोर त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणले, परंतु धनंजय मुंडे म्हणतात की रोहित पवारांना खरंच न्याय मिळवायचा आहे की स्टंट करायचा आहे, फक्त त्यांना बातमी किल करायची आहे, अशा पद्धतीने धनंजय मुंडे तुमच्या नेत्यांवरती आरोप करतात रोहित पवारांवर। खरं तर धनंजय मुंडेंना कसलाही बोलण्याचा नैतिक अधिकार नाहीये। ज्यांना अजितदादांनी रिजेक्ट केलं होतं, मंत्रिपदावरून हाकलून दिलं होतं, शिवाय ते धनंजय मुंडे स्वतःच्या चुलत्याला न्याय मिळवून देऊ शकले नाहीत गोपीनाथ मुंडे साहेबांना। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आजही आहे।